खवा चालू केलाय बघा, मशीन चालू करून दूध ओतलंय. आता खवा केलाय चालू, बाहेर काढून आत्ता चालू तू वर घराकडे. तरी पण ढगाळ वातावरण आहे, आज पण येईल काय सांगता येत नाही. पावसाचं दररोजच हे जे चाललंय बघा, मे महिन्यातच पाऊस जर पडायला लागलाय. पिऊ आणि पिऊचे पप्पा बांधतात बघा कॅन्डात आहे गोमतर रबडी करायची म्हणून खाल्ला काढल्या पिरूला आपल्या, म्हणून तिकडे घेऊन चालले. तर गाडीवर जायचं म्हणलं की 15 मिनटं लागतात खाल्ला काढल्या शेतात. असं दोन्ही शेतात मधलं अंतर आहे आमच्या. आणि ही चालले होते खाल्लाकड. येताना परत एवढे पाड आणले होते, पाऊस पण चालू होता आणि एवढे पाड स्वच्छ असे धुवून घेतले. चिखलानं पण भरलेले होते, कारण सगळा खाली चिखल, ती पाऊस पाणी त्याच्यामुळं का घाण झाले होते, म्हणून धुवून घ्यायला लागले स्वच्छ. भरपूर पाड पडतात. तर तुम्ही तर बघितलंच, जुनं झाड आहे त्याच्यामुळं झाड पण भरपूर मोठं आहे आणि पाड पण खूप पडतात. लेकरांची मज्जा आहे पाड खायला. चला मग श्री गुरुदेव या पाड खायला.